राज्यभरात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। पुण्यातील घाट माथ्यांना ऑरेंज अलर्ट तर पुणे शहराला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पाऊस पुढचे 2 दिवस असाच राहणार आहे, तर 29 तारखेपर्यंत पाऊस कमी होईल तारखेनंतर, आणि असं पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सखाराम सानप यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सध्या पडत आहे आणि या सगळ्या पावसाच्या संदर्भात बोलण्यासाठी आयएमडीचे माझ्या समेत सानप सर आहेत। सानप सर, काय सांगाल? पुन्हा सकाळपासून पुण्यामध्ये पाऊस पडतोय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडतोय। ही पावसाची परिस्थिती नेमका आणखीन किती दिवस अशीच राहणार आहे? पुण्याला काय रेड अलर्ट आहे का? कुठला अलर्ट आहे सध्या? घाट एरियाला ऑरेंज अलर्ट आहे आणि पुण्याला आजपासून येलो अलर्ट आपण इश्यू करतो। आजपासून पावसाची तीव्रता थोडी कमी होण्याची शक्यता आहे। सध्या तरी काही चक्रीवादळ येण्याची शक्यता येणारे 5 ते 7 दिवस नाही आणि शक्ती नावाचं वादळ सुद्धा नाहीये। तर बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या 24 तासामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि सध्या तरी कोणतंही चक्रीवादळ नाही। रेड अलर्ट पुणे आणि सातारा डिस्ट्रिक्ट किंवा कोल्हापूर डिस्ट्रिक्टचे जे काही घाटमाथे आहेत तिकडे रेड अलर्ट दिला गेलेला आहे। कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्टला आज रेड अलर्ट आहे। पाऊस किती दिवस राहील? 2 दिवस अशाच इंटेन्सिटीने राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पाऊस 29 तारखेनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता दिसते। तर हे होते शास्त्रज्ञजी सानप सर। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।